आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती आहे। ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याची शक्यता आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर जीआर आलेला आहे लाडक्या बहिणींनो। आणि आदिती तटकरे मॅमचं म्हणणं आहे की 15 सप्टेंबर पासून तुमच्या अकाउंटला 3000 रुपये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो। आणि किती बहिणींना मिळणार आहे? 2.40 कोटी बहिणींना मिळणार आहे। म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे सांगायचं आहे या ठिकाणी की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचंही नाव यादीमध्ये आलेलं आहे। तर तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे चेक करायचं असेल तर याची संपूर्ण डिटेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। सोबतच या जीआर मध्ये नेमकं काय आलेलं आहे तेही मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, तुमच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे। आणि तुम्हाला माहित असेल की मुंबईला सरकारपुढे आपलं मागणीपत्र द्यायचं आहे। काल आपण मागणीपत्र सरकारला देणार होतं, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब त्यांना, बट ते सगळे बिझी होते। नमो शेतकरी जो 7वा हप्ता वाटप झाला त्याच्यामध्ये म्हणून त्यांना देऊ शकलो नाही, पण आज आपण ते त्यांच्यापर्यंत कोणत्याही हालतीमध्ये पोहोचवणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी देणार आहे। बघा काय करायचं आहे, तुम्ही त्या पात्र बहिणीच्या यादीमध्ये आहे की नाही, फायनल यादी पुन्हा जारी करण्यात आली आहे। 2.40 कोटी महिला पात्र ठरलेल्या आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचं असेल तर कुठे जा, ladkibhin.maharashtra.government.in ला भेट द्या। तिथे तुमचं काय करा, लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तिथे तुमची आवेदन स्थिती तपासा। बरोबर, आवेदन स्थिती तपासा। काही बहिण्यांचं म्हणणं आहे की आमची पडताळणी झाली नाहीये, सरकारने न पडताळणी ही करता यादी जाहीर केलेली आहे, तर त्या ठिकाणी तुमचं नाव तिथे तुम्ही बघायचं आहे। बघा, अप्लिकेशन मेड अर्लियर मध्ये तुम्हाला 3 गोष्टी दिसतील। कोणत्या गोष्टी दिसणार आहेत? 3। एक असेल रिव्ह्यू, दुसरं असेल रिजेक्टेड आणि तिसरं असेल ऍक्सेप्टेड किंवा रिझॉल्व्ड। बरोबर, रिझॉल्व्ड म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार आहे, रिव्ह्यू म्हणजे इथेही सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 90% चान्सेस आहे की तुम्हाला हप्ता मिळणार। रिजेक्टेड मध्ये तुम्हाला हप्ता मिळणार नाही। मग समजा तुम्हाला त्या एवढी मोठी यादी आहे ना, 2.40 कोटी महिलांची यादी आहे, तर मग तुमचं नाव चेक करायचं असेल तर तुम्ही नाव टाकून सुद्धा चेक करू शकता किंवा तुमचा आधार क्रमांक टाकून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। तुम्हाला जर ऑफलाईन तपासणी करायची असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जा, ग्रामपंचायतीमध्ये जा किंवा जिल्हा परिषदेमध्ये जा, तिथूनही तुमची पडताळणी करता येईल। पण ज्या बहिणींनी नारी शक्ती दूत ऍप वरून फॉर्म भरलेला असेल त्यांनी लॉग इन करून आपलं अप्लिकेशन मेड अर्लियर याचं स्टेटस चेक करा। काही बहिण्यांचं ओपन होत असेल, काही बहिण्यांचं ओपन होणार नाही, सरकारचं कामच तसं आहे। बरोबर, त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाचा जो मुद्दा होता तो होता जीआर आलेला आहे। आणि या जीआर मध्ये सरकारने सांगितलेलं आहे की ज्या अपात्र बहिणी आहे यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आलेली आहे, कारण जीआर वाढून आलेला आहे आणि सोबतच वेगवेगळे 3 महत्वाचे निर्णय सुद्धा या जीआर मधून घेण्यात आलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो जीआर आलेला आहे 25-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत हा जीआर पब्लिश करण्यात आला होता। आणि या डिपार्टमेंटनी महिला व बाल विकास विभागाला किती करोड दिले आहे? 344.30 कोटी इतकी रक्कम दिलेली आहे। बरोबर, इतकी रक्कम दिली आहे कशासाठी? लाडकी बहीण योजनेसाठी। बघा, या पेजवर मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-2026 आर्थिक वर्षात मागणी सामाजिक आणि सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम याच्यानुसार टोटल रक्कम किती आहे रे? 3,960 कोटी। 3,960 कोटी म्हणजे ज्या बाकीच्याही योजना आहेत त्याला संपूर्ण पकडून या महिन्यामध्ये किती खर्च केला जाणार आहे? 3,960 कोटी। हे झालं कोणासाठी? या बाकीच्या सगळ्या योजनांसाठी। पण लाडकी बहीण योजनेसाठी या विभागाने, सामाजिक न्याय व विशेष विभागाने किती दिले आहे? इथे बघा, ऑगस्ट 2025 साठी 344 कोटी 30 लाख इतकी रक्कम दिलेली आहे। बरोबर, आणि त्याच्यानंतर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असेल तर त्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही, म्हणजे नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, लास्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जो जुलैचा हप्ता होता त्याचा जो हप्ता आहे त्याचा जीआर जो आहे तो 30 जुलैला पब्लिश झाला होता। दुसरा जीआर 31 जुलैला पब्लिश झाला होता आणि तिसरा जीआर 4 ऑगस्टला पब्लिश झाला होता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे वाटपायला सुरुवात झाली होती, म्हणजे काल पहिला जीआर आला। बरोबर, सामाजिक आणि न्याय विभागाचा। मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला किती करोड आहे? 344.30 कोटी इतकी रक्कम देण्यात आलेली आहे। बरोबर, पण तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी मागच्या जीआर मध्ये जो ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता भेटला 335 कोटी आहे,
म्हणजे काय रे, जी-आर वाढून आलेले आहेत. म्हणून सांगायचं आहे अपात्र बहिणी या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत. सोबतच ही खुशखबर आपल्यासाठी असू शकतं, की समजा अपात्र बहिणी जर पात्र झाल्या नाहीत, तर मग ज्या पात्र बहिणी होत्या त्यांना सप्टेंबर प्लस ऑगस्ट असे 2 हप्ते मिळणार का? हेही सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. कारण अजूनही पडताळणी काही डिस्ट्रिक्टमध्ये झालेली नाहीये. मी असंख्य मेसेजेस माझ्या कमेंट बॉक्समध्ये बघतोय, की पडताळणी झालेली नाहीये. तुमच्यापैकी कोणाकोणाची पडताळणी झालेली नाहीये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. जी सरकारकडे आपण मागणी पत्र आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या वेळेस आणि त्याच्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे, ज्या बहिणींची पडताळणी झाली आहे त्यांची लवकरात लवकर पडताळणी करा आणि प्रत्येक जी-आर लवकर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वाटप करा. जसं आदिती तटकरे मॅमनी म्हटलं, की 15 तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो. तर हे आम्हाला स्पष्ट करा, की अपात्र बहिणी पात्र झाल्या का? आणि हे स्पष्ट करा, सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्ता एकत्र मिळणार का? तर बघा लाडक्या बहिणींनो, हा एक जी-आर आलेला आहे. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जो दुसरा जी-आर होता, तर या महिन्यामधला तो पहिला जी-आर आहे. या महिन्यामधला पहिला जी-आर. आता जो मागच्या महिन्यामध्ये पहिला जी-आर होईल, तर तो आता या महिन्यामध्ये दुसरा जी-आर येणार आहे. म्हणजे आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये इतका जी-आर येईल. ऑलमोस्ट 3,000 कोटीचा जी-आर येईल. त्याच्यानंतर तिसरा जी-आर येईल लाडक्या बहिणींनो, तो किती आहे? 410 कोटी इतका. म्हणजे आजूबाजूला मागे-पुढे होऊन येईल. आणि टोटल जर निधी तुम्ही बघितला असेल मागच्या महिन्यामध्ये 3,730 कोटीचा इतका निधी होता आणि याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ₹1,500 पडले होते. तर आता जर आपल्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र द्यायचे असेल, तर कमीत कमी 7,500 करोड इतका निधी सरकारने काय करायला पाहिजे? द्यायला पाहिजे, वितरित करायला पाहिजे. बरोबर? त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी आहे, बरोबर? समजा सरकारने म्हटलं ऑगस्ट महिन्याचा हप्ता देतो, तर अपात्र बहिणींनाही जर पाहिजे असेल, तर आपल्याला किती पाहिजे? 4,500 करोड. तर लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला म्हणायचं आहे, की आपण ज्या मागण्या सरकारकडे करतोय, तर हळू सरकार ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत आहे. तर फक्त आपल्याला अजून 1 ते 2 दिवसांचा वेळ लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण मागण्या काय होतील? पूर्ण होतील. बघा, मी काही मागण्या सरकारपुढे आज देणार आहे. आज जसं मी तुम्हाला सांगितलं, आदिती तटकरे मॅमशी माझा संवाद झालेला आहे. त्यांनी मला स्टेटमेंट दिलेलं होतं, की 2 दिवसांमध्ये जी-आर येईल. तर 2 दिवस न लागता एकाच दिवसामध्ये जी-आर आला आणि आता हळू बाकीचे जी-आर येऊन तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात होईल. पण मला तिथे हेही सांगायचं आहे, त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं, की 12वा आणि 13वा हप्ता एक म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, त्यांना सगळ्यांना सोबत देणार आहे, असे सुद्धा त्यांचं स्टेटमेंट होतं. घरातील सर्व महिलांना लाभ मिळणार, की याच्यावर त्यांनी काही म्हटलेलं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं हेही त्यांचं ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यात देऊ का त्यांचं स्टेटमेंट नाहीये. या 2100 वर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. त्यांनी म्हटलं, की आम्ही योग्य वेळ आली की देऊ. सणासुदीच्या दिवसांमध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळावे का? हे म्हटलं होतं. त्यांनी याच्यावर काही स्टेटमेंट दिलं नाही. 4 व्हीलरची अट हे सुद्धा याच्यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही. पण सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळणार का? हो, हे स्टेटमेंट दिलं होतं. यापुढे बहिणींची योग्य पडताळणी होणार का? कारण देणार का? येस, हे सुद्धा त्यांनी हो म्हटलं. आणि 14वा आणि 15वा याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगताना सांगितलं होतं, की हो मिळणार आहे. तर आपण वेट अँड वॉच करू. आज हे मागणी पत्र आपण मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना देणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्याही काही मागण्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. सोबतच ज्या बहिणी जून, जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. आज मला सरकारकडे 2 वाजता नंतर बोलवण्यात आलेलं आहे. मी त्यांना ते मागणी पत्र देईल. समजा जर आज माझी सरकारसोबत म्हणजे मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांची जर भेट नाही झाली, तर मी माझ्या मित्रांकडनं म्हणजे जे माझे वरिष्ठ मित्र आहे, अधिकारी आहे शासनाकडे, त्यांच्याजवळ ते देईल आणि त्यांच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत पोहोचवेल. तर म्हणून लाडक्या बहिणींनो बघा 2.40 कोटी बहिणी पात्र झालेल्या आहेत. तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही चेक करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलंय ladkibahn.maharashtra.government in वर जा किंवा नारी शक्ती ॲपमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि 15 तारखेपासून तुमच्या अकाउंटला ₹3,000 जमा होऊ शकतात असे आदित्य तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिले आपण ज्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असतो लाडक्या बहिणीसाठी त्या आपण घेऊन येतो आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या मनामधल्या असलेल्या शंका आपण दूर करतो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं स्टेटस, तुमचं Instagram स्टेटस, Facebookला स्टेटस ठेवायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो इथे थांबतो. नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.